वेलकम टू ज्ञानज्योती. मित्रांनो, कालच आपली कंबाईनची 2025 ची ॲड आलेली आहे. तर त्या दृष्टीने इथून जवळपास 100 दिवस आपल्याला राहिलेले आहेत. तर त्या दृष्टीने आपण 100 दिवसाची परफेक्ट स्ट्रॅटेजी इथं आपण डिस्कस करूयात, की जेणेकरून आपल्याला मागच्या वर्षी बघा, आपल्याला मागच्या वर्षी ग्रुप बीचं मेरिट लागलं होतं 62.5. तर त्या दृष्टीने 62.5 असेल तर आपल्याला 65 प्लस मार्क कसे मिळवता येईल किंवा कसे मार्क आपल्याला कशा दृष्टीने 100 दिवस अभ्यास करून आपल्याला 65 प्लस मार्क कसे आपण मिळवू एक्झाम मध्ये, तर त्याची स्ट्रॅटेजी आपण इथं डिस्कस आज इथं करणार आहोत. तर त्या दृष्टीने बघा, सुरुवातीला आपण बघूयात की नेमकी आपली पूर्व परीक्षा म्हणजे नेमकं काय असतं, त्याचं परीक्षेची योजना काय, तर ते आपण बघूयात पहिल्यांदा. तर सुरुवातीला बघा, परीक्षा योजना ही काय रे, पूर्व परीक्षा आहे. परीक्षा योजना तरी आपली काय पूर्व परीक्षा आहे. आणि प्रश्नपत्रिका ह्याच्यामध्ये संख्या किती असते, फक्त एकच पेपर असतो तो. आणि तो पेपर किती गुणांचा असतो, तर तो 100 गुणांचा पेपर असतो. आणि आपल्या ह्या पेपरचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी. ह्याच्यामध्ये प्रश्नसंख्या असते बघा, 100 प्रश्नसंख्या असते. गुण किती असतात रे, तर गुण असतात 100च. आणि दर्जा हा पदवीचा दर्जा आहे, 12वीचा वगैरे दर्जा नाही. तर आपण पदवी परीक्षेला जो ही असते पात्रता असते, तर तो हा पदवीचा दर्जा दिलेला आहे. माध्यम, दोन्ही माध्यमातून इथं आपल्याला पेपर येतं. एक असतं मराठी आणि इंग्लिश मिडियम. तर मराठी आणि इंग्लिश मिडियम मध्ये कसं असतं, एकच क्वेश्चन जो की मराठीमध्ये पण असतो आणि इंग्लिशमध्ये पण असतो, सेम क्वेश्चन असतो. परंतु आयोगाने त्यांच्या नियमामध्ये असं सांगितलेलं आहे की इंग्लिश मधलं आपण जास्त करेक्ट पकडूयात. जरी मराठीचं ट्रान्सलेशन चुकीचं असेल तरी पण इंग्लिशमध्ये बरोबर असेल तर तो प्रश्न कॅन्सल होत नाही, तर तो बरोबर धरला जातो, ग्राह्य धरला जातो. जरी मराठीचं ट्रान्सलेशन चुकलं तरी तरी तुम्हाला एखादी प्रश्न जर समजला नाही मराठीमधून, तर तुम्ही नक्कीच तो प्रश्न इंग्लिशमध्ये वाचायचा आहे आणि तो समजून घ्यायचा आहे. कधी कधी ट्रान्सलेशन चुकायची पण शक्यता असते, त्यामुळे इंग्लिश हा काय केला रे, तर इंग्लिश लँग्वेज इथं म्हणजे बरोबर जास्त पकडली जाते. पुढे परीक्षेचा कालावधी किती, तर 1 तास असतो, फक्त 60 मिनिटं असतो. आणि ह्या 60 मिनिटांमध्ये आपल्याला काय करायचंय, तर 100 क्वेश्चन आपल्याला इथं काय करायचे, सॉल्व्ह करायचे. आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपल्याला माहित असल्याप्रमाणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच काय असतं, MCQ टाईप मध्ये असतं. 100 क्वेश्चन असतात आणि ते फक्त 60 मिनिटांमध्ये आपल्याला टॅकल करायचे असतात. आणि त्या दृष्टीने आपल्याला 65 कसे मार्क मिळवता येतील ते आपण इथं डिस्कस करूयात. सुरुवातीला आपण बघूयात की पूर्व परीक्षा त्याचा अभ्यासक्रम बघूयात. पूर्व परीक्षाचा अभ्यासक्रम काय, तर सुरुवातीला बघा, पहिला विषय इतिहास, जो की आपल्या सगळ्यांचा जवळपास सर्व विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय असतो इतिहास. आपण अभ्यासाची सुरुवात इतिहास या विषयापासूनच करत असतो. तर बघा, हा इतिहास हा विषय पूर्व परीक्षेमध्ये फक्त 10 मार्काला येतो. 10 क्वेश्चन आणि 10 मार्कासाठी. अगोदरच्या म्हणजे 2023च्या अगोदर हा 15 मार्कांसाठी हा इतिहास विषय होता, परंतु आता त्याचं वेटेज कमी करून फक्त 10 मार्क करण्यात आलेले. मग त्या दृष्टीनेच आपल्याला अभ्यास करायचे की ह्याला किती वेळ आपल्याला द्यायचा. बघा, इतिहासाचा अभ्यासक्रम बघितला तर आपल्याला काय, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आले, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण भारताचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला काय करायचे, त्या दृष्टीने महाराष्ट्राचा इतिहासाचा पण अभ्यास करायचे. जसं की थोडक्यात आपण बघितल्याप्रमाणे, समजा आपण 1857चा उठाव आपण इथं अभ्यास करत असेल, ठीक आहे, 1857चा उठाव आपण अभ्यास करत असेल, तर भारताच्या संबंधित 1857चा उठाव कशा प्रकारे आणि तसंच महाराष्ट्राच्या संबंधित काय, तर त्या दृष्टीने पण आपल्याला अभ्यास करायचा असतो. तसंच बघा, इतर चळवळी असतील, आदिवासी चळवळी असतील, ठीक आहे, किंवा शेतकऱ्यांच्या चळवळी असतील, ते भारतातील शेतकऱ्यांच्या चळवळी असतील किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चळवळी, ह्यांचा दोन्हीचा पण आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचे. म्हणजे इथं फक्त आपला इतिहास भारताचा नाहीये किंवा फक्त महाराष्ट्राचा नाहीये, तर आपल्याला काय करायचं, भारताच्या इतिहासासोबतच महाराष्ट्राचा इतिहास पण इथं आपल्याला अभ्यास करायचे. तसेच आयोगाचा फोकस बघा की 5 क्वेश्चन आपल्याला भारताच्या इतिहासावर येतात, 5 क्वेश्चन महाराष्ट्राच्या इतिहासावर येतात. त्यामुळे भारताचा इतिहास पण तेवढाच महत्वाचा आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास पण तेवढाच महत्वाचा आहे. तसंच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये समाज सुधारक हा घटक पण खूप जास्त महत्वाचा आहे. ते पण आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला खूप चांगले मार्क इथं मिळवता येतील. तर आपल्याला 10 क्वेश्चन म्हणजे 10 मार्कांसाठी हा इतिहास विषय तर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये आपल्याला 8 ते 9 मार्क आरामात मिळवायला काहीच हरकत नाहीये. आपल्या जे आपले जे बुक्स वगैरे आहेत त्याची आपण स्ट्रॅटेजी उद्या बुक लिस्ट आपण वेगळा व्हिडिओ बनवतो, त्यासाठी तुम्ही उद्या नक्कीच बघू शकता त्याच्याबद्दल. तर हे 10 पैकी 8 ते 9 मार्क आपण जे बुक लिस्ट सांगणार आहे बऱ्यापैकी त्यात येतं. आणि फक्त आपल्याला अभ्यासच हा करायचा का रे, फक्त भारताचा, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास एवढंच अभ्यास करायचा नाही, तर ह्याच्यासोबत आपल्याला काय करायचं, PYQचा पण अभ्यास करायचा आहे. कारण MPSC मध्ये बरेचसे PYQ काय रिपिटेशनचं खूप जास्त प्रमाण असतं, त्यामुळे PYQ पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे बघा, दुसरा तेवढाच महत्त्वाचा विषय तो की भूगोल.
आता भूगोलचं सिलेबस काय आपण बघूयात. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी असेल, जगातील विभाग असतील, हवामान असेल, अक्षांश आणि रेखांश असेल, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार असतील, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे आणि इत्यादी. त्यासोबतच आपल्याला काय लोकसंख्येवर पण प्रश्न येत असतो. लोकसंख्या म्हणजेच काय जनगणना. मागचे जर आपण प्रश्न बघितले लोकसंख्या असेल किंवा जनगणना ह्यावर पण प्रश्न आपल्याला विचारले जातात. जनगणना आता सध्याची फक्त 2011ला झालेली, त्यामुळे कोणत्या जनगणनेवर प्रश्न येतील आपल्याला 2011च्या जनगणनेवर प्रश्न येत असतील. आणि ह्याच्यावर पण सेम इतिहासाप्रमाणे आपल्याला 10 क्वेश्चन म्हणजेच किती मार्कासाठी येतात आपल्याला 10 मार्कांसाठी हा आपल्याला काय भूगोल विषय आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये. तर भूगोल विषयाचा अभ्यास करताना आपल्याला काय जास्तीत जास्त फोकस कशाचा करायचे, महाराष्ट्राच्या भूगोलवर जास्त फोकस करायचे. सोबतच भारताच्या भूगोलवर पण आपल्याला फोकस करायचे. तसेच आपल्या सिलेबसमध्ये पृथ्वी, जगातील विभाग असतील, हवामान असेल, अक्षांश रेखांश असेल, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार असतील, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, वस्त्या असतील, ठीक आहे. तर तांडे वगैरे, वस्त्या तांडे ह्यांच्यावर पण आपल्याला प्रश्न आयोग विचारत असतो. तर त्या दृष्टीने आपल्याला सिलेबसच्या बाहेर काय आपल्याला जायचं नाहीये. आणि त्यासोबतच आपल्याला असं वाटत असेल तर 2023 आणि 2024चे पेपर आपल्याला बघायचे. तर ह्या दृष्टीने आपण काय करूयात, 2023 आणि 24चे प्रश्न बघायचे. कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आलेत, ठीक आहे, 23 आणि 24 आपल्याला टॉपिक लिहून घ्यायचे. आणि त्या टॉपिकवर आपल्याला काय करायचं की जास्तीत जास्त फोकस फक्त त्याच टॉपिकवर जास्त करायचे. आणि 2025 मध्ये पण ह्याच दोन, जर ह्या 23ला आणि 24ला ज्या म्हणजे प्रश्नपत्रिकेत आपल्याला टॉपिक आलेले आहेत, प्रश्न ज्या टॉपिकवर आले त्याच टॉपिकवर 2025ला पण याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे आपण अभ्यास करताना मागचे प्रिव्हियस पेपर एवढे महत्त्वाचे आहेत आपल्याला की त्याच्या बाहेर आपल्याला काहीही करायचं नाही. म्हणजे आपण रॅन्डम कुठलंही पुस्तक घ्यायचं मार्केटमधनं आणि वाचायला चालू करायचं असं करायचं नाही. एक तर आपल्याला सिलेबस बघायचे आणि मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण पुढे अभ्यास आपला करायचे. तर इथे पण 10 क्वेश्चन आपल्याला विचारले जातात 10 मार्कांसाठी. तर व्यवस्थित जर अभ्यास केला तर इथं पण आरामात आपल्याला 8 ते 9 मार्क आपण नक्कीच मिळवू शकतो 10 पैकी. तर तिसरा आणि महत्वाचा विषय बघा अर्थव्यवस्था. हा अर्थव्यवस्था का महत्वाचा आहे, कारण आज म्हणजे सध्या 23 आणि 24चा ट्रेंड बघितला तर खूप सोपे प्रश्न ह्या इकॉनॉमिक्स मध्ये विचारतात आणि मुलांना 13, 14, 15 पण इव्हन मार्क आता पडायला लागले. अगोदर जेव्हा 17, 18, 19, 20 कसं होतं, थोडंसं हार्ड डिफिकल्ट लेवलला विचारायचे इकॉनॉमिक्सचा विषय, पण तो सध्या खूप सोपा हा म्हणजे करंट रिलेटेड प्रश्न विचारण्याचा ट्रेंड पण कशात आहे, इकॉनॉमिक्समध्ये. सुरुवातीला त्याचा आपण अभ्यासक्रम बघूयात. बघा, भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे सिलेबसमध्ये काय सांगितलं आपल्याला, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, शेती असेल, उद्योगधंदे असतील, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या असेल, दारिद्र्य व बेरोजगारी असेल, मुद्रा व राजकोषीय नीती इत्यादी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ही ह्याच्यामध्ये 2 पार्ट करण्यात आलेले, भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरं काय शासकीय अर्थव्यवस्था. तर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये काय अर्थसंकल्प असेल, लेखा व लेखा परीक्षण असेल, तर हे 2 ह्याच्यामध्ये आपल्याला सिलेबस दिलेला आहे. आणि हे जो अर्थव्यवस्था हा टॉपिक आहे आपल्याला किती 15 क्वेश्चन विचारले जातात, म्हणजेच 15 मार्कांसाठी हा विचारण्यात येतो आपल्याला. 15 मार्कांसाठी अर्थव्यवस्था हा विषय आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. जर व्यवस्थित आपण मागचे 23-24 पेपर बघितले, पीवायचा व्यवस्थित अभ्यास केला आणि सिलेबसचा व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच ह्या विषयात पण आपल्याला 12 ते 14 मार्क पण आपण मिळवू शकतो. कारण हा आता करंट रिलेटेड पण ह्याच्यावर क्वेश्चन यायला लागलेले आहेत आणि खूप सोपे 1 लाइनर क्वेश्चन असतात. त्यामुळे इकॉनॉमिक्स हा आता अगोदर एवढा हार्ड विषय राहिलेला नाहीये. त्यामुळे आपण इथं पण नक्कीच आरामात 12 ते 13 क्वेश्चन म्हणजे टॅकल करू शकतो आरामात. बघा आता पुढचा आणि महत्वाचा विषय चालू घडामोडी. आता चालू घडामोडी आयोगाने आपल्या सिलेबसला काय दिले, फक्त की जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील, म्हणजे फक्त सांगितलं का रे भारतातील घडामोडी येतील, नाहीये. काय सांगितलं आपल्याला, महाराष्ट्रातील करायचे, परत भारतातील चालू घडामोडी करायचे, परत जगातील चालू घडामोडी करायचे. ह्या 3चा अभ्यास करताना आपण जास्त फोकस कशावर दिला पाहिजे, तर जागतिक ह्याच्यावर आपल्याला जास्त फोकस पाहिजे. कारण 4 ते 5 प्रश्न कशावर येतात, जागतिक चालू घडामोडी यायची शक्यता जास्त असते. तर आपण मागचे पेपर बघितले तर त्याच्यावर जास्त फोकस आहे, जागतिकचा करायचे, तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडीचा अभ्यास करायचे. आता अभ्यास हा चालू घडामोडीचा करताना किती दिवसापर्यंत मागे करायचा किंवा किती महिन्यापर्यंत आपल्याला मागे अभ्यास करायचे, तर जवळपास नोव्हेंबर आपली माहित आपल्याला 9 नोव्हेंबरला एक्झाम आहे. तर 9 नोव्हेंबरच्या अगोदर 1 वर्षापर्यंत करंट आपल्याला करायचंय. म्हणजे ऑक्टोबर 2024 पासून आपल्याला काय करायचंय, जवळपास 1 वर्षाच्या अगोदरपासून आपल्याला काय करायचं, अभ्यास करायचा. ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025 एवढा आपल्याला अभ्यासक्रम म्हणजे काय करायचंय, तर चालू घडामोडीचा अभ्यास करायचा. तर नक्कीच एका वर्षामधील जवळपास आपल्याला 12-13 प्रश्न तर त्या वर्षातील येतीलच.
ठीक आहे. थोडंसं आयोग आता जुने प्रश्न पण म्हणजे लागतं, तर त्या दृष्टीने आपल्याला जर अभ्यास केला व्यवस्थित तर ह्याच्यामध्ये आपल्याला 15 पैकी नक्कीच 12 ते 13 क्वेश्चन आपण टॅकल करू शकतो. तर पुढे बघूयात पुढचा आणखी महत्वाचा विषय की जो आहे राज्यव्यवस्था. जरी आपल्याला राज्यव्यवस्था किंवा राज्यशास्त्रामध्ये काहीही आपल्याला सिलेबस दिला नाहीये, तर आपल्याला मग ह्याचा अभ्यास कसा करायचा. तर जेव्हा आपण राज्यव्यवस्था किंवा राज्यशास्त्र म्हणतो तेव्हा आपण काय बघू शकतो रे, 2023 आणि 2024 आपल्याला आयोगाने पेपर झालेले आहेत. दोन आपल्याकडे पेपर आहेत, 2023 आणि 24. मागे जास्त जायची गरज नाही, कारण बघा प्रत्येक वेळी काय होतं, आता अगोदर 22ला कशी होती कंबाईन म्हणजे ही होती, तर त्यावेळेस पेक्षा आता 23 आणि 24 पेपर बघायचे आणि त्या ह्याच्यामध्ये राज्यव्यवस्थेवर जेवढे टॉपिक आलेले आहेत, जेवढे टॉपिकवर आपल्याला क्वेश्चन विचारले ते टॉपिक आपल्याला बघायचे. ठीक आहे. की समजा आपल्याला हा कशावर आला असेल, केंद्र राज्य संबंधावर एखादी प्रश्न आला असेल, तो टॉपिक व्यवस्थित करायचे. 23 आणि 24 आपल्याला टॉपिक सगळे व्यवस्थित बघायचे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचे, तेच टॉपिक पहिल्यांदा खूप व्यवस्थित करायचे आणि PYQ वर पण ह्याचा भर द्यायचे. जर हा केला तर हा सगळ्यात आपल्या MPSC मध्ये सगळ्यात सोपा विषय कुठला असेल तर तो राज्यव्यवस्था आहे, राज्यशास्त्र आहे. आणि ह्यामध्ये मुलांना 15 पैकी 15 मार्क मागच्या 24 एक्झाम मध्ये पण आलेले आहेत. तर त्यामुळे हा खूप चांगला जर केला आपण व्यवस्थित तर तुम्ही आउट ऑफ मार्क घेण्याची शक्यता कशात जास्त आहे तर ह्या राज्यशास्त्रामध्ये. तर व्यवस्थित PYQ केले, मागचे पेपरचं अनालिसिस केलं तुम्ही तर आणि व्यवस्थित अभ्यास केला, एकच बुक कुठलंही रेफरन्स वापरलं आणि त्याची जास्तीत जास्त मॅक्झिमम रिव्हिजन केल्या तर आपल्याला नक्कीच 15 पैकी 15 मार्क इथं मिळून जातात. तर हा तेवढा सोपा विषय राज्यशास्त्र किंवा राज्यव्यवस्था. पुढचा बघा सामान्य विज्ञान. बऱ्याच मुलांना हा विषय अवघड जात असतो सामान्य विज्ञान, परंतु ह्याचं वेटेज प्रीला पण आहे आणि मेन्सला पण आहे. आता प्रीला हा 15 मार्कांसाठी क्वेश्चन विचारण्यात येतो आणि मेन्सला सुद्धा 20 मार्कासाठी हा सामान्य विज्ञान आहे. तर ह्याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला सिलेबसला काय दिलं आहे, भौतिकशास्त्र म्हणजेच काय फिजिक्स असेल, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री असेल, प्राणीशास्त्र म्हणजेच झुलॉजी असेल, वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी आणि आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन. तर हा आपल्याला 15 क्वेश्चन म्हणजेच 15 मार्कांसाठी हा सिलेबसला आहे विषय. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचे व्यवस्थेमध्ये. बऱ्याच मुलांना हा विषय अवघड जातो, तर त्यांचं म्हणणं असतं की 15 पैकी सर आम्हाला फक्त 7च मार्क येतात, 5च मार्क येतात, त्याच्यावर मार्क येत नाहीत. सामान्य विज्ञानचा अभ्यास करताना आपण स्टेट बोर्ड अगोदर खूप व्यवस्थित करायचे आणि मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे आणि तेच रिपीट व्हायचं पण शक्यता कशी असते पुढे जास्त असते. तर सामान्य विज्ञानचा अभ्यास करताना ह्याचं डिस्ट्रीब्युशन काय, फिजिक्सला आपल्याला 3 क्वेश्चन येतात बघा, रसायनशास्त्राला आपल्याला 3 क्वेश्चन येतात, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र इथं पण जवळपास 6 क्वेश्चन येतात आणि आरोग्यशास्त्रावर 3 क्वेश्चन यायची शक्यता असते. म्हणजेच बघा बायोलॉजी आपण जे म्हणतो बायोलॉजीवर 9 क्वेश्चन यायची शक्यता असते, कारण बायोलॉजीमध्ये काय तर प्राणीशास्त्र पण येतं, वनस्पतीशास्त्र पण येतं आणि हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र पण येतं. बायोलॉजीवर आपल्याला 9 क्वेश्चन येतात, फिजिक्सवर 3 येतात आणि केमिस्ट्रीवर 3 येतात. असे मिळून आपल्याला किती 15 क्वेश्चन ह्या सामान्य विज्ञान ह्याच्यात विचारतात. आणि सामान्य विज्ञानमध्ये 10+ हा खूप चांगला स्कोर आपण म्हणू शकतो, कारण इथं कशी असते, कधी तर पेपर सोपा येतो तर त्यावेळेस आपल्याला 12-13 पण पडू शकतात, परंतु ॲव्हरेज जर पकडला तर ह्याचं 10+ मार्क सुद्धा खूप चांगले कन्सिडर आपण करू शकतो. कशामध्ये तर ह्या सामान्य विज्ञान ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की सुरुवातीला स्टेट बोर्डचा व्यवस्थित अभ्यास करायचे, नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे व्यवस्थित आणि त्या दृष्टिकोनातून कसे प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेत त्या म्हणजे तेच एरिया तोच टॉपिक आपल्याला काय जास्तीत जास्त फोकस करायचे. बघा मागे जे 2-3 पेपर आपण बघितले तर आपल्याला कळतं की प्राणी वर्गीकरण असेल, वनस्पती वर्गीकरण असेल, ह्याच्यावर सातत्याने प्रश्न येतो. मानवी रोग असतील किंवा वनस्पतीचे रोग असतील यावर पण सातत्यानं आपल्याला काय येतो प्रश्न येत असतो. तर असे जे की पॉईंट आहेत किंवा की टॉपिक आहेत ह्याच्यामध्ये सामान्य विज्ञानमध्ये किंवा दोन्ही टॉपिक असेल बघा त्यावर पण आपल्याला काय म्हणजे दरवर्षी प्रश्न बघायला मिळतो. तर हे असे की एरियावरचे टॉपिक आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचे आणि तिथे जर तुम्ही जास्त फोकस केला, चांगला अभ्यास केला की तर आपल्याला नक्कीच 10+ मार्क घ्यायला काहीच अडचण होणार नाही सामान्य विज्ञान ह्या विषयामध्ये. पुढचा महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचा मी तर म्हणतो की ह्याच्याशिवाय ह्याच्या म्हणजे मॅथ्स शिवाय आपण प्री क्वालिफाय होणं आता सध्या तर जवळपास म्हणजे अशक्यच म्हणू शकतो आपण गोष्ट आहे. तो विषय म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. हा आता सिलेबसला बघा मागे म्हटल्याप्रमाणे इतिहास 15 मार्क लागू द्यायचा आणि भूगोल पण 15 मार्क. यांचं वेटेज करू म्हणून आता किती झाले 10 झाले आणि ते वेटेज कुठे वाढवण्यात आले रे, अंकगणित आपल्याला 10 मार्कांसाठी येतो आणि बुद्धिमत्ता चाचणी पण आपल्याला किती 10 मार्कांसाठी येत असतो. जर आपण व्यवस्थित इथून पुढे दररोज जर आपल्या अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांना व्यवस्थित जर टाइम दिला, व्यवस्थित जर आपण काय केलं अभ्यास केल्याचा तर नक्कीच तुम्हाला 15+ किंवा 17+ मार्क पण ह्याच्यामध्ये पडू शकतात व्यवस्थित. फक्त ह्याच्यासाठी काय गरज आहे तर तुम्हाला व्यवस्थित रिव्हिजन करायची गरज आहे
आणि पुढे आपल्याला काय करायचे, अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी रिव्हिजन व्यवस्थित करायचे, दररोज टाइम ह्यांच्यासाठी फिक्स ठेवून द्यायचे आणि परत प्रिव्हियस इयर व्यवस्थित बघायचे की कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन येतात. आता सिलेबसमध्ये काय सांगितले अंकगणितामध्ये फक्त आपल्याला सांगितले बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश असेल, अपूर्णांक असेल व टक्केवारी ते सांगितले. फक्त ह्याच्यावरच येतात का प्रश्न की ह्यांच्या ऍप्लिकेशन बेसवर आपल्याला कशा येतात अंकगणितामध्ये प्रश्न येतात आणि एकदम सोपे असतात. फक्त आपल्याला फाईट कशाची करायची असते तर त्या सिलेबस सोबत फाईट नाही, आपली फाईट आहे टाइम सोबत. कारण खूप कमी टाइम असतो आपल्याला आणि कमी टाइम मध्ये 20 क्वेश्चन आपल्याला मॅचेस सोडवायचे असतात. कधी कधी एखादी क्वेश्चन सोपा असतो पण आपलं ते डायरेक्ट आकलन होत नाही व्यवस्थित किंवा प्रश्न समजत नाही, त्यामुळे खूप वेळ जातो आपल्याला. तर त्यामुळे आपण प्रश्न सोडवताना आपण व्यवस्थित काळजी घ्यायची की जे प्रश्न आपल्याला माहित आहे की मला टक्केवारीचा खूप चांगला टॉपिक जमतो तर टक्केवारी पहिल्यांदा सोडवायचं. म्हणजे असे जर आपण क्वेश्चन निवडले तर आपल्याला काय कमी वेळामध्ये जास्त मार्क कसे पडतील तर ते पण आपल्याला कळून जाईल. पुढचा बघा बुद्धिमापन चाचणी. हे पण आपल्याला 10 क्वेश्चन विचारले जातात. ह्याच्यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्याचे प्रश्न. म्हणजे फक्त हे असं सांगून जमतं का रे, त्याच्यावर काय बरेचसे टॉपिकवर प्रश्न येतात आणि कुठल्या टॉपिकवर आयोग फोकस करतं ह्याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये ते पण आपल्याला प्रिव्हियस इयरवरूनच कळतं. सिलेबसवरून आपल्याला काय कळतंय की फक्त सांगितलंय उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो. पण सिलेबस बघण्यापेक्षा सिलेबस तर बघून आपण काय करायचंय तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण बघायचे, कुठल्या टॉपिकवर हा म्हणजे आलेले आहेत प्रश्न ते बघायचे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढचं अभ्यास करताना स्ट्रॅटेजी आपली ठरवायची. आता हे झालं आपलं सगळं सिलेबस. आता आपल्याला बघायचं की नेमका 100 दिवसामध्ये येणाऱ्या 100 दिवसात आपण कशा प्रकारे अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच 65+ मार्क आपण सिक्युअर करू शकू आणि आपली प्री पास करू शकू. ह्या वर्षी बघा जागा पण खूप चांगल्या आहेत आलेले आहेत आणि पुढे पण आणखी जागा वाढ होण्याची पण शक्यता जास्त आहे. त्यामुळे आतापासून जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला काय करू शकतो रे तर 65+ मार्क नक्कीच घेऊ शकतो. आणि तुम्हाला सिलेबसमध्ये कुठली अडचण येत असेल तर आमची बॅच जे आता लॉन्च होते 4 ऑगस्ट पासून तर ते तुम्ही जॉईन करू शकता. आमच्या बॅचची वैशिष्ट्ये जर बघितलं तर ज्ञानज्योतीमध्ये काय रे आपण 350+ तास हा लेक्चरचा समावेश केलेला आहे. ह्याच्यामध्ये सर्व विषय बेसिक पासून इथं शिकवले जातील. पुढे एक्सपर्ट फॅकल्टीकडूनच तयार केलेल्या सर्व विषयांच्या उत्तम दर्जाच्या नोट्स पण आपल्याला अवेलेबल आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष असेल आणि प्रिंटेड नोट्स आपल्याला कुठे भेटतील, घरपोच उपलब्ध भेटतील पोस्टाद्वारे. सर्व विषयाचा अभ्यास चालू घडामोडीच्या विशेष अभ्यासासह आपण बघितलं चालू घडामोडीचा अभ्यासाचा पॉलिटीला पण क्वेश्चन येतात आणि इकॉनॉमिक्सला बी क्वेश्चन येतात, सायन्समध्ये पण यायची शक्यता असते. तसेच अशा असंख्य सुविधासह आपली परिपूर्ण बॅच आहे. आणि सगळ्यात आपल्या ह्या क्लासचं वैशिष्ट्य काय तर ही जी बॅच आहे ती आपली ही बॅच महाराष्ट्रातील सर्वात कमी फीस मध्ये आपण इथं लॉन्च करतो. ठीक आहे, तर ते ह्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ज्ञानज्योतीवर कॉन्टॅक्ट करू शकता. इथं मोबाईल नंबर पण आहेत तर तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, इथं मोबाईल नंबर आहे, तुम्ही हे कॉन्टॅक्ट करू शकता ऑफिसला आणि फीस जाणून घेऊ शकता किती ते. तर पुढे बघूयात आपण नेक्स्ट पुढच्या आपल्या ह्याला की नेमकं 100 दिवसामध्ये कशा प्रकारे आपण अभ्यास करू की आपल्याला 65+ मार्क पडतील. तर सुरुवातीला बघा आपल्याकडे 100 दिवस वेळ आहे. तर आपल्या 100 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे की 2 टाईपचे आपले जीएस आपण बघितले विषय. 2 टाईपचे, एक स्टॅटिक जीएस आहे आणि दुसरा डायनामिक. आता बघा स्टॅटिक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहित आहे हे स्टॅटिक जीएस आहे आणि दुसरा काय डायनामिक जीएस. बघा सुरुवातीला 50 मार्कासाठी जे सोपे विषय आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तर बघा हा इकडचा पार्ट बघितला तर हा आपल्या जे नॉन सायन्स बॅकग्राऊंड आहेत त्यांना हा खूप सोपा जातो आणि इकडचे टॉपिक बघितले तर सायन्स बॅकग्राऊंड सोपा जातो. तसंच एकमेकाचं उलट असतं, कुणाला हा डायनामिक वाला सोपा वाटू शकतो, कुणाला इकडचा वाला म्हणजे स्टॅटिक जीएस वाला सोपा वाटू शकतो. आपल्या आपल्या पद्धतीनुसार आपण ठरवायचे की आपल्याला कुठला सोपा आहे आणि कुठला अवघड आहे. ठीक आहे, तर बघा 50-50 मार्काचं आपण डिस्ट्रीब्युशन बघूयात. पहिल्यांदा इतिहास आपल्याला माहिती आहे 10 मार्कांसाठी विचारतात, भूगोल पण 10 मार्कासाठी, राज्य व्यवस्था किंवा राज्यशास्त्र म्हणलं तर 15 मार्क आणि अर्थशास्त्र 15. अशा प्रकारे किती झाले हे 50 मार्क झाले. डायनामिक जीएस मध्ये काय सामान्य विज्ञान आपल्याला माहिती आहे 15 मार्कांसाठी, चालू घडामोडी किती रे तर 15 मार्कांसाठी, अंकगणित 10 आणि बुद्धिमापन चाचणी 10. अशा प्रकारे बघितलं तर हे पण किती होतात 50 मार्कांसाठी. तर आपण हे कशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचे की जेणेकरून आपल्याला काय करता येईल रे तर 65+ मार्क कसे घेता येईल. बघा काही लोकांना कसं आहे आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता इथं तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर 15+ मार्क इथं सिक्युअर करू शकतो. चालू घडामोडी पण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला इथं किती रे 10+ मार्क तर पडू शकतात. सामान्य विज्ञान पण 10+ पडे शक्यता असते. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित इथं अभ्यास केला तर इथं नक्कीच आपण किती जवळपास 35+ मार्क तर इथंच घेऊ शकतो. 50 पैकी 35+ मार्क कशात घेऊ शकतो तर डायनामिक जीएस मध्ये घेऊ शकतो. इतिहासामध्ये व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला 8 ते 9 मार्क मिळू शकतात आपल्याला. भूगोलमध्ये पण 8 ते 9ची
कशा शक्यता जास्त आहे, कारण कसं आहे एक क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस किंवा आउट ऑफ न वाचलेला येऊ शकतो, त्यात एक क्वेश्चन आपण धरू शकतो मार्जिन. राज्य व्यवस्थेमध्ये इथं 13 ते 14 मार्क पडू शकतात आपल्याला आणि अर्थव्यवस्थेमध्ये पण 12 ते 13 मार्क पडू शकतात. असं बघितलं तर इथं आपण जर व्यवस्थित केला तर इथं पण 30+ मार्क आपण इथं आरामात घेऊ शकतो आणि इकडे पण 35+ मार्क घेऊ शकतो. तर अशा प्रकारे अभ्यास केला तर आपण 65+ मार्क आपण आरामात ह्या डायनामिक आणि स्टॅटिक जीएस मध्ये पण घेऊ शकतो. कुणाला मी परत सांगतोय, कुणाला इकडे 35 पडण्याच्या ऐवजी इकडच्या विषयात 40 मार्क पडू शकतात तुम्हाला 50 पैकी, किंवा कोणाला इकडे जर म्हणजे अवघड विषय वाटत असेल तर इकडे आपल्याला 30 मार्क पडू शकतात, किंवा एखाद्याला 40 मार्क सुद्धा ह्या डायनामिक जीएस मध्ये पडू शकतात आणि इकडे 30 मार्क पडू शकतात. कसंही आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं असतं. कुणाला सायन्स सोपा जातो, कुणाला इतिहास सोपा जातो, कुणाला दुसरे विषय मॅथ किंवा बुद्धिमत्ता चाचणी सोपी असते, कुणाला इकडे भूगोल सोपा असतो, किंवा राज्यव्यवस्था म्हणजे अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल तर हे सोपं जातं. तर आपली स्ट्रॅटेजी आपण बनवायची स्वतः, की आपल्याला कुठला विषय सोपा जातो आणि कुठला नाही, त्या दृष्टीने अभ्यास करायचे आणि आपण कुठल्या विषयामध्ये जास्त मार्क घेऊ शकतो ते पण आपल्याला स्वतःच ठरवायचं असतं. तर त्या दृष्टीने बघा की आपण कशा प्रकारे अभ्यास करून आपण काय करायचं रे, की एक मी ओव्हरऑल जनरल स्ट्रॅटेजी सांगतोय की 100 दिवसामध्ये 65 मार्क आपण कसं मिळवू शकतो. बघा पहिल्यांदा आपण असं डिस्ट्रीब्युशन 3 स्लॉट मध्ये केलेलं आहे. पहिला बघा 50 दिवसांचा स्लॉट आहे आपला, 50 दिवसांचा स्लॉट आहे. पहिला 50 दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे, म्हणजे जे नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पण सांगतोय आणि जे जुने स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पण. बघा पहिल्या 50 दिवसात आपण दिवसातून किमान 3 विषय वाचायचे, किमान 3 दिवस, आणि प्रत्येकाला किती द्यायचे रे, तर प्रत्येक विषयाला आपल्याला द्यायचे 10 दिवस द्यायचे. प्रत्येक दिवस किती द्यायचे, 10 दिवस प्रत्येकाला आपल्याला द्यायचे, प्रत्येक विषयाला 10 दिवस द्यायचे. त्यामध्ये बघा मी काय केलेलं आहे की सकाळचं सेशन आहे तो आपला फक्त जीएसला ठेवलेला आहे. सकाळचं सेशन काय केलंय, जीएसला ठेवलेलं आहे. आणि डेली आपल्याला काय करायचे, दररोज काय करायचे, मॅथ, रिजनिंग आणि करंट अफेअर आपल्याला प्रत्येकी 2-2 तास अभ्यास करायचा आहे. मॅथ, रिजनिंग आणि करंट अफेअरचा दररोज डेली अभ्यास करायचे, त्याला स्किप करायचं नाही, कारण ते खूप जास्त आपल्याला मार्क देऊ शकतात आणि ते आपल्याला काय करतात रे, परीक्षेमध्ये कंबाईन प्री पास होण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आपल्याला काय करायचंय, मॅथ, रिजनिंग आणि करंट अफेअर 2 तास आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. आणि ह्या बाकीचे राहिलेले जे 5 विषय आहेत त्यापैकी तुम्ही कुठलाही घेऊ शकता. आता तुम्ही जर मला विचाराल की मी कशापासून स्टार्ट करू, तर मी आज सांगेल की तुम्ही पॉलिटी पहिल्यांदा घ्या, कारण पॉलिटी 15 मार्कांसाठी आणि खूप सोपा पण आहे. तुम्हाला एक लवकर विषय जर कव्हर झाला 10 दिवसामध्ये व्यवस्थित झाला, एक कॉन्फिडन्स पण येऊन जाईल. पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचे, बघा पहिले 10 दिवस काय करणार आपण, तर राज्यशास्त्र घेणार सुरुवातीला सकाळी. परत दुपारच्या सेशन मध्ये आपण काय करू शकतो रे, तर करंट अफेअर घेऊ शकतो किंवा चालू घडामोडी प्लस आपण काय करू शकतो, मॅथ, रिजनिंग घेऊ शकतो. ठीक आहे. तर अशा दृष्टीने राज्यशास्त्र प्लस चालू घडामोडी प्लस मॅथ, रिजनिंग हे तर 2 कंपल्सरी आहेत. फक्त हा 10 दिवसानंतर परत आपल्याला दुसरा विषय बदलायचे. 10 दिवसामध्ये आपण राज्यशास्त्र व्यवस्थित, एक जीएस व्यवस्थित जर पुस्तक वापरलं आपण रेफरन्स बुक, तरी आरामात 10 दिवसामध्ये हा आपला राज्यशास्त्र विषय वाचून होतो व्यवस्थित. आणि नंतर 2 तास काय करायचे, 2 तास आपल्याला चालू घडामोडी द्यायचे आणि 2 तास मॅथ, रिजनिंग द्यायचे. हे कंपल्सरी आहे बरं का, मॅथ, रिजनिंग आणि चालू घडामोडी दररोज आपल्याला वाचायचे. तुम्हाला जर वाटलं 2 तास नाही, ठीक आहे सर 1 तास करू शकतो किंवा 1.5 तास कमी, इथला चालू घडामोडीचा वेळ थोडा आपण कमी करू शकतो, ते चालेल. पण तो मॅथ, रिजनिंगला अजिबात आपल्याला काय हलगर्जीपणा नाही करून चालेल, कारण मॅथ, रिजनिंग आपल्याला खूप जास्त मार्क देऊन जातो. कारण मॅथ, रिजनिंगचं बघा तुम्हाला उत्तर आलं तर परफेक्ट असतं, ते कधी कॅन्सल किंवा चेंज व्हायची शक्यता खूपच कमी असते मॅथ, रिजनिंगच्या ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला मग आलं ते म्हणजे मार्कच देऊन जातो. त्यामुळे मॅथ, रिजनिंग खूप जास्त महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं जास्त काम करता येईल तेवढं मॅथ, रिजनिंगवर दररोज जास्त काम करा. आणि राज्यशास्त्र विषयावर आपला जो सुरुवातीला आपला विषय राज्यशास्त्र, ह्याच्यामध्ये तुम्ही 6 तास अभ्यास करू शकता, दररोज 6 तास, इकडचे 2 तास आणि इकडचे 2 तास, म्हणजे जवळपास 10 तास तुम्हाला अभ्यास करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, की पॉईंट ह्याच्यामधला काय आपला, तर दररोज 10 तास तुमचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही काय करायचंय, 1 तास दररोज 1 तास रात्री रिव्हिजन करायचंय. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही जे आज वाचले दिवसभर ते काय करायचे, 1 तास रात्री म्हणजे लायब्ररीच्या बाहेर आपल्या घरी जाताना 1 तास आपल्याला दररोज रिव्हिजन आज जे वाचून झाले ते कंपल्सरी वाचायचे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही आल्यानंतर पण काय करायचं रे, सुरुवातीचा सकाळचा 1 तास असेल, सकाळचा 1 तास ते काय करायचे, काल वाचलेलं रिवाइज करायचे परत. ठीक आहे. अशा प्रकारे 2 जर रिव्हिजन झाले तुमच्या वाचून, तर तुमचं परमनंट मेमरीमध्ये ते बऱ्याच म्हणजे जाईल आणि तुम्हाला तो विषय खूप सोपा जाईल. म्हणजे मी परत एकदा सांगतो काय करायचंय,
की दररोज आपल्याला 10 दिवस पहिला एक जीएसचा विषय घ्यायचे, त्याच्यासोबत चालू घडामोडी आणि मॅथ रिजनिंग 2-2 तास करायचे. आणि हे वाचून झाल्यानंतर 10 तासाचा शेड्यूल बनवा. 10 तासानंतर जेव्हा रात्री तुम्ही घरी जाण्याच्या अगोदर 1 तास तुम्हाला काय करायचे, 1 तास रात्री रिव्हिजन करायचे जे आज दिवसभर वाचलं ते. आणि त्याच्यानंतर सकाळी आल्यानंतर पण तुम्हाला काय करायचं रे, 1 तास जे आपण वाचले त्याचं रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर अभ्यास केला तर आपला 50 दिवसामध्ये तुमचे 5 जीएसचे विषय आणि मॅथ रिजनिंग आणि चालू घडामोडी आरामात आपलं सोबत सोबत होतच राहते. त्यामुळे हे 50 दिवसामध्ये पहिली रिव्हिजन, फर्स्ट रिव्हिजन व्यवस्थित वाचून होईल. आणि दररोज आपण रात्री 1 तास वाचतोय आणि सकाळी परत आल्यावर 1 तास आपण रिवाइज करतोय. तर हे 2 तासामध्ये आपलं व्यवस्थित रिव्हिजन पण व्हायला लागले. त्यामुळे हे विसरायची पण शक्यता कशी असते, कमी असते. हे 50 दिवसात आपलं एक व्यवस्थित रीडिंग होते आणि व्यवस्थित आपल्याला हा टॉपिक समजून होतो, सगळं होतं व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या 30 दिवसामध्ये सेकंड राऊंडला आपल्याला काय करायचंय, ती दिवसातून बघा आता किमान 3 विषय परत तेच घ्यायचे. परंतु आता ह्या वेळेस प्रत्येक विषयाला आपण मागच्या 50 दिवसात 10 दिवस दिले होते, पण आपल्याला इथं प्रत्येक विषयाला किती द्यायचे, फक्त 6 दिवस द्यायचे. ठीक आहे. तर सुरुवात पण सेम तसंच करायचं आपल्याला की 6च्या मध्ये आपल्याला सुरुवात कसं करायचंय की एक विषय जीएसचा घ्यायचे आणि बाकी मॅथ रिजनिंग आणि करंट अफेअर ते सेमच ठेवायचे आपल्याला 2-2 तास दररोज. तसंच कंटिन्यू चालू करायचे. परंतु आता ह्याच्यामध्ये आपल्याला ट्विस्ट काय की जे तुमचा जीएसचा विषय होता, जे आपण जास्त वेळ देणार होतो 6 तास, तर त्यातला 1 तास फक्त आपल्याला कशाला द्यायचे, तर आपल्याला इथून पुढे आता दररोज जो आपला एमपीसीचा आयोगाचा टाइम टेबल आहे म्हणजे 11 ते 12 जो आपला दररोज काय होतं रे, एक लेक्चर होतं म्हणजे सॉरी एक पेपर होता 11 ते 12 मध्ये. ठीक आहे. त्याच टायमाला आपल्याला काय करायचंय, 2018 पासून सुरुवातीला सांगतोय 2018 ते 2024 पर्यंतचे काय करायचे, कंबाईनचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्रीचे आपल्याला काय करायचे, दररोज एक सॉल्व्ह करायचे. दररोज एक पेपर काय करायचे, सॉल्व्ह करायचे सुरुवातीला. ठीक आहे. दररोज एक पेपर सॉल्व्ह करायचे आणि नंतर त्याचं अनालिसिस पण करायचे. तुम्हाला जर भीती वाटत असेल तर मार्क कॅल्क्युलेट नका करू, फक्त अनालिसिस करा की माझं समजा इतिहास मधले प्रश्न चुकतायत तर इतिहासावर जास्त फोकस करायची गरज आहे. मग हे काय करायचं आपल्याला, जास्त फोकस आपल्या इतिहासावर करायचंय. ठीक आहे. समजा तुमचे आणखी अर्थव्यवस्थेवर प्रश्न चुकत असतील किंवा मॅथ रिजनिंगचे प्रश्न चुकत असतील तर त्याच्यावर जास्त फोकस करायचंय. तर त्या दृष्टीने आपल्याला काय करायचंय, दररोज काय करायचे, सुरुवातीला 2018 ते 2024 पर्यंत आपल्याला काय जेवढे पेपर झालेले आहेत त्या सगळ्यांचं काय करायचं, दररोज एक 11 ते 12 पेपर सॉल्व्ह करायचे आणि टाइम लावून सोडवायचे. कारण कंबाईन ही टाइमशी स्पर्धा आहे की ना की तुमच्या सिलेबस तुम्हाला किती येतं ह्याला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही एका तासात किती चांगल्या प्रकारे माइंड तिथं शांत ठेवून आपण तिथं हे करू शकतो, पेपर सॉल्व्ह करू शकतो, ते बघण्याची ही परीक्षा आहे. तर त्यासाठी आपल्याला 1 तास दररोज कंटिन्यू दररोज 1 तास आपल्याला काय करायचे, 50 दिवस झाल्यानंतर दररोज 1 तास आपल्याला पेपर सोडवायची प्रॅक्टिस करायची म्हणजे करायची. कारण जेव्हा तुम्ही डायरेक्ट परीक्षेमध्ये जाल त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे माझं तर मी 50च क्वेश्चन सोडवले, मी 70च क्वेश्चन सोडवले. मग त्यावेळेस आपल्याला कळतं टाइम मॅनेजमेंट किती महत्वाचं आहे ते, जेव्हा आपण परीक्षे हॉलमध्ये बसू. तर त्याच्याऐवजी तिथं चुका म्हणजे न होऊ म्हणून आपण आतापासून तिथं प्रॅक्टिस करायची. तर सुरुवातीला फक्त 2018 ते 24 पर्यंत सगळे पेपर सोडवा, त्याचा अनालिसिस करा. कुठल्या विषयामध्ये आपल्याला मार्क कमी येतात, तुम्हाला भीती वाटत असेल मार्क काउंट नका करू, फक्त मार्क्स बघा की मला कुठल्या विषयाला कमी मार्क येतात, त्या विषयावर तुम्हाला काय करायचे, फोकस करायचे. पुढे बघा, कंपल्सरी इथं काय करायचे, त्या विषयाचे काय करायचे, एमसीक्यू इथं वाचणं किंवा पाठ करणं गरजेचं आहे. कारण एमपीसीला जवळपास 15 ते 20% रिपीटच होत असतात क्वेश्चन. त्यामुळे एमसीक्यू इथं ह्या टप्प्यावर वाचणं खूप जास्त गरजेचं आहे. एमसीक्यू मी म्हणतो कंपल्सरी कराच, एमसीक्यू तुम्हाला करायचेच आहेत. ठीक आहे. पुढे बघा, रिव्हिजन कशा प्रकारे आपल्याला करता येईल ते पण इथं महत्वाचं आहे. पुढे पेपर अनालिसिस तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे, इथं नोट्स मेकिंग करायचे का रे, तर नोट्स मेकिंग इथं करायचं नाही बरं का, कारण आपल्याकडे खूप कमी टाइम असतो. जो तुम्ही वाचलंय किंवा हायलाइट केले फक्त त्याच्यावर रिवाइज करा, जास्तीत जास्त रिवाइज करायला, कारण इथून पुढे आपल्याला खूप कमी टाइम असतो. नोट्स मेकिंगच्या फंद्यात पडू नका. ठीक आहे. जे अगोदर नोट्स मेकिंग असतील तर ते नोट्स मेकिंग करायचे तर अगोदरच करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला समजा 1 महिना राहिलाय तर नोट्स मेकिंगच्या नादाला लागू नका. हा, तुम्ही एखादी बीट घेऊ शकता किंवा तुम्हाला एखादी पाठ होत नसेल, एखादी कन्सेप्ट, मग त्याच्या शॉर्ट नोट्स वगैरे असतील, मग पूर्ण पुस्तक नोट्स बनवायच्या नादाला लागू नका. एक टॉपिकचं तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला हार्ड वाटत असेल आणि हा टॉपिक परीक्षेला यायची शक्यता आहे तर ते तुम्ही नक्कीच जरूर करू शकता. तर अशा प्रकारे दुसऱ्या स्लॉटमध्ये आपल्याला काय करायचंय, तर किमान 3 विषय करायचे, प्रत्येक विषयाला 6-6 दिवस आपल्याला द्यायचे आणि दररोज मॅथ रिजनिंग आणि करंट अफेअर आपल्याला इथं कंपल्सरी करायचं म्हणजे करायचंच आहे. आणि पेपर सॉल्विंग पण करायचंय. आणि हे पेपर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं रे, हे पेपर झाले, आयोगाचे प्रश्नपत्र झाले, तर नंतर बाहेरच्या मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याचशा टेस्ट सिरीज आपल्याला भेटतात आणि त्यातले
झेरॉक्स सेंटरवर आणू शकता तुम्ही आणि सॉल्व्ह करू शकता. ते पण दररोज कंटिन्यू कुठंपर्यंत सॉल्व्ह करायचे, जोपर्यंत आपले आयोगाचा पेपर 9 नोव्हेंबर येत नाही त्याच्या अगोदर 1 वीक पर्यंत तुम्हाला दररोज प्रश्नपत्रिका सोडवायचे. त्याच्या दृष्टीने आपल्याला टाइम मॅनेजमेंट कळतं, आपले कुठल्या विषयामध्ये आपल्याला कमी मार्क पडतात ते पण कळतं आणि आपलं व्हॅल्युएशन म्हणजे आपलं अनालिसिस पण कळतं की नेमकं आपलं चुकतंय कुठं, कुठल्या विषयाला आपल्याला जास्त फोकस करायची गरज आहे, कोणत्या विषयामध्ये आपल्याला कमी मार्क देतात किंवा कुठला विषय आपला स्ट्रॉंग होत चाललेला आहे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून आपण काय करू शकतो की जे वीक विषय आहेत त्याच्यावर आपण फोकस करू शकतो. तर फक्त कशाद्वारे, तर हे टेस्ट पेपर सॉल्व्ह करून. पुढे बघा, आता शेवटचे लास्टचे 20 दिवस राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं रे, फक्त रिवाइज करायची. रिव्हिजन तुमचं काय काय झालेलं आहे किंवा कुठला विषय तुम्हाला वाटत असेल की माझं विज्ञान राहिले बाबा, व्यवस्थित केलं नाही, तर मग इथं तुम्ही फोकस करू शकता. ही तुमची स्ट्रॅटेजी आहे. 20 दिवसात तुम्हाला काय करायचे हे तुम्हाला बघायचे. स्मार्ट रिव्हिजन तुम्ही कशा प्रकारे स्मार्ट रिव्हिजन करू शकता हे फक्त तुम्ही करायचंय. इथली स्ट्रॅटेजी तुम्ही बनवायची, कारण की 20 दिवस लास्टचे आपले स्वतःचे असतात की आपल्याला कळतं की हा मी एवढ्या दिवसात काहीच नाही केलं किंवा मी खूप चांगले केले, परत त्याला रिवाइज कसं करू हे तुम्ही ठरवायचे 20 दिवस शेवटचे. त्यामुळे आपण इथे सोडले तुम्हाला की 20 दिवसाला तुम्ही कशा प्रकारे नियोजन करून आपलं जे रिव्हिजन आहे ते व्यवस्थित करता येईल. ठीक आहे, 20 दिवसात सुद्धा 2-3 दिवसाची स्ट्रॅटेजी करून तुम्ही आरामात आपले हे 6-7 विषय संपवू शकतो. पुढे बघा, आता ह्या 20 दिवसामध्ये आपल्याला एकदम शांत राहायचंय, कुठलंही बर्डन घ्यायचं नाही. माझा अभ्यास झाला नाही, माझा अभ्यास झालेला आहे किंवा मला खूप जास्त येते, मला काहीही येत नाही असं विचार करायचा नाही. फक्त काय करायचं, शांत राहायचा प्रयत्न करायचा, कोणाशीही जास्त डोकं लावायचं नाही किंवा किंवा कुठल्याही भांडणात पडायचं नाही. आपल्याला व्यवस्थित आपल्याला फक्त अभ्यासवर फोकस करायचे आणि व्यवस्थित शांतपणे आपल्याला काय आपला अभ्यास उरकून घ्यायचा. ठीक आहे, आणि पुढचं बघा, स्वतःवर पण विश्वास ठेवा. बिलीव्ह इन युअर सेल्फ म्हणजे काय, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जर एवढे 100 दिवस व्यवस्थित अभ्यास केला असेल तर परीक्षेत पण तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स इथं मिळून जायला काहीच हरकत नाहीये. तर अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित स्ट्रॅटेजीचा फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला 65 प्लस मार्क्स पडायला काही हरकत नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच ही पूर्व परीक्षा 2025 नक्कीच पास व्हाल. आणि ह्या संबंधी काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की आमची ही बॅच, जी महाराष्ट्रातील सर्वात कमी फीस मध्ये आपण लॉन्च करतोय 4 ऑगस्ट पासून, तर ती तुम्ही जॉईन करू शकता. तर हे सर्व ऐकल्याबद्दल सर्वांना थँक्यू.